मित्रांनो, आता आमच्या कुणकेश्वर पदयात्रेला सुरुवात होते आहे आणि सर्वप्रथम आम्ही शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला हार अर्पण करून आम्ही आता पदयात्रेला सुरुवात करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव.
तर मित्रांनो, आमची आता ही कुणकेश्वर पदयात्रा चालू आहे. तर बघताय पदयात्रेसाठी जे भाविक आहेत त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था केलेली आहे. इकडे पाण्याचे बाटल्यासुद्धा आहेत, पाण्याच्या बाटल्या आहेत, तसंच तिथे केळी पण आहेत ही पहा. तसंच नाश्त्याची वगैरे व्यवस्था आहे पुढे गेल्यानंतर. तर सर्व भाविकांचा विचार करून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व त्यांची साधनसामुग्री काय असते ती बरोबर घेतलेली आहे. तर आपल्यासोबत आता हे यात्रेकरू आता कोण कोण आहेत ते सुद्धा आपण पाहूया. विघ्नेश आमरे आहे, इकडे मंगेश सुतार आहेत. तुमचं नाव कसं? सागर रहाटे आहेत, अध्यक्ष आहेत मंडळाचे. ते औरदादा देखील आता सर्वांच्या मागे आहेत, कारण कोण भाविक मागे राहिला आहे वगैरे काय सर्व लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचं असतं. तरी औरदादा आपल्यासोबत आहेत, ते आता येतात मागून. आणि ही पूर्ण जी पदयात्रा आहे ती स्वतः अरुदादा हे पूर्ण पायी असतात, कारण एकदाही ते गाडीमध्ये बसत नाहीत. तर अरुदादा, तुम्हाला आता कसं वाटतं? ही आता 9वं वर्ष की 10 वर्ष आहे? 10 वर्ष आहे. मी सगळ्यांच्या मागे राहतो याचं कारण लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसं असतात, स्त्रिया असतात आमच्या पदयात्रेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला काय झालं तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सगळ्या भाविकांच्या मागे मी राहतो. हां, आणि ह्या त्या ईश्वराची महादेवाची कृपा आहे. धन्यवाद. आणि असंच आम्हाला त्याचं सहकार्य त्याच्याकडनं आम्ही काय मागण्यासाठी जात नाही, पण एक भावना असते. चला कोणाचा फोन येऊन गेला तर आता पुढे जे आता भाविक गेले ते प्रत्येकाला भेटू आपण. आणि कोण कोण आपल्यासोबत आहेत त्या पदयात्रेला ते सुद्धा आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत कोण कोण भाविक आहेत ते सुद्धा आपण पाहूया. आमचा सचिन गुरव किती वर्ष आहे? 10 वर्ष. 10 वर्षाची पहिल्या वर्षापासून कंटिन्यू येतो आहे. तसंच आता इकडे किरण, आमचे औरदादा आहेत, त्यांचे सुपुत्र किरण आहेत, ते आपले रहाटे साहेब आहेत. आणि तुमचं नाव कसं? एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे देवे आहे. तर तुमचं नाव? चंदू मिस्त्री. हां, आमचा राजू राज पवार. तर आता पुढे जाऊया, कारण मला आता धावायलाच लागणार आहे, कारण प्रत्येकाचं आपण नावं जाणून घेणार आहोत कोण कोण आहेत आपल्यासोबत. तर आता आपण पाहूया आता ही पुढची मंडळी कोण कोण आहेत ती. मित्र, नाव कसं तुझं? योगेश वेनकर. हां, योगेश वेनकर आहे. शिंदे आहेत. आणि दशरथ दादा दुधवडकर आहेत. तर पुढे पण पाहूया कोण कोण आहेत ते. आता इकडे पण आहेत पुढे गुरव आणि रोशन निनावे पुढे सुद्धा आहेत. भरपूर मंडळ आहेत आपल्यासोबत पदयात्रेसाठी. तुमचं नाव कसं? प्रकाश भाई. पहिल्यांदा झाला की पहिलाच आहे? पहिलाच वर्ष आहे. पहिलाच वर्ष. हां, शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा. चालेल. हर हर महादेव. आता पुढे पाहूया कोण कोण आहे ते. तुमचं नाव कसं? विष्णू सावंत आहेत, आमच्या शहरातले आहेत. गणेश चिपटे. आपले सगळे जी मंडळी आहेत ती सर्व आपलं कामधंदा बाजूला ठेवून आता 3 दिवस या पदयात्रेला आलेले आहेत. नाव सांग? गुरुदास घुमे. आयुष चिपटे. तर हे पुढची यात्रेकरू हे आमचे राजापूरचे सुरेश गुरव मेस्त्री, संदीप गुरव आणि संदीप गुरव. हे दोन्ही संदीप गुरव आहेत. एक आहे गुरववाडी डेपोजवळचा आणि एक आहे गुरववाडी पेट्रोल पंपाजवळचा. ओके. तिथले यात्रेकरू आहेत सोनू सातवसे साहेब आणि आमचे गुरुजी. नमस्कार गुरुजी. चला पुढे जातो. आपल्याला पाहायचे आपल्यासोबत कोण कोण यात्रेकरू आहेत. दादांचं नाव कसं? माझं नाव राजेश पारकर. मी मुंबई घाटकोपरवरून आलो. हां, दरवर्षी येतात तुम्ही? माझं दुसरं वर्ष आहे. हे दुसरं वर्ष आहे. आणि ते दुसरं वर्ष सुद्धा ते मुंबईवरून येतात खास पदयात्रेसाठी. आणि तर आमचे पुढचे यात्रेकरू आहेत राजूदादा बेनकर. दरवर्षी असतात. 10वं वर्ष आहे ना तुमचं? 10 वर्ष. अच्छा. हां हां. कसं आपले बांधकर साहेब आहेत. किती वर्ष आहे? पहिलं वर्ष आहे. हां हां. शुभेच्छा. आमचे हे पहिलाच वर्ष आहे. हां हां. मंगेश सुद्धा झालेला आहे यांची ओळख. समर्थ सुद्धा आहे. तर नाव कसं तुमचं? परशुराम गणपत खंडे. परशुराम गणपत खंडे साहेब सुद्धा आहेत आपल्यासोबत. चला. आणि तसं इकडे आमचे काका सुद्धा आहेत.
वयस्कर आहेत पण ते पदयात्रेला येतात थोडंसं आता दमल्यामुळे थोडंसं गाडीत बसलेले आहेत. काका तुझं नाव कसं आहे? तुकाराम भिकू धांगड. तुकाराम भिकू दांगड आहेत. आणि बा तुझं नाव? यश भास्कर. जोरात बोल. यश भास्कर. अच्छा अच्छा हां हां. आता पुढे जे दशरथ दुधवडकर आहेत त्यांची गाडीसुद्धा सोबत आलेली आहे आणि त्यांच्यासोबत आले. तर तुझं नाव कसं आहे? संतोष करंगुटकर. संतोष करंगोटकर. आणि हे सुद्धा संतोष आहेत. संतोष करंबेळकर. करंगोटकर आणि करंबेळकर आहेत. हे सुद्धा आपल्या यात्रेकरू आहेत. थोडं दमायला होतं धावून धावून. आणि आपल्यासोबत आहेत हे पुढे चालत आहेत ते प्रकाश गुरव पेट्रोल पंपावरचे ते सुद्धा यात्रेकरू आहेत आपले कुणकेश्वरच्या पदयात्रेचे. तर ह्या वर्षी आपल्या या पदयात्रेमध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे. तर आपण त्या पाहूया. इथे मुलीसुद्धा आलेल्या आहेत. त्यांनीसुद्धा सहभाग घेतलेला आहे आपल्या या पदयात्रेमध्ये. आता मुली आहेत या ज्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. नाव काय तुझं? ही आमची भूमी आहे, भूमी बेनकर. दरवर्षी असते पदयात्रेला. तुझं नाव काय? जान्हवी जयेंद्रबाई. जान्हवी जयेंद्रबाई. जयेंद्रबाई. तुझं नाव? आर्या सुनील रहाटे. आणि तुझं? लावण्य सुनील रहाटे. काय? लावण्य सुनील हां. रहाटे. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या ज्या मुली आहेत आता जे पदयात्रा करतात ते अनवाणी आहेत. पहा, बहुतेकांच्या पायामध्ये चप्पल आहे पण ज्या मुली आहेत त्या अनवाणी पदयात्रा करत आहेत. त्याबद्दल त्यांचं विशेष असं कौतुक. आता आमचे पुढचे पदयात्री आहेत. त्याचं नाव कसं? विलास मिस्त्री. ते विलास मिस्त्री साहेब आहेत. आमचे सुभाष गुरव आहेत. आणि हर हर महादेव. हर हर महादेव. आणि हा सोहम गुरव म्हणजे सुपुत्र. हां हां. तसंच इकडे सुद्धा पाहूया. नांदेव गोंडवाल सुद्धा आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही? शहरातले बाईत. तुमचं नाव कसं? जयेंद्र सीताराम बाईत. जयेंद्र सीताराम बाईत. पहिल्यांदाच आलात आहे ना? हा पहिले. हां. कशी वाटली सुरुवात झालेली आहे आता? सुरुवात तर मस्तच वाटली आहे. होय ना? हो. आता पुन्हा पदयात्रा तुम्ही पायी चालत कराल याची शुभेच्छा तर तुम्हाला. धन्यवाद. ओके. आणि आमचे पुढचे पदयात्री नाव काय बघा तुझं? सिद्धिराज गुरव. हां. कौस्तुभ गुरव. हां हां. हर हर महादेव. हर हर महादेव. हर महादेव. चला आपण पुढे जाऊया. थोडं कसं दमायला होतं कारण सर्व पदयात्र्यांची नावं आपल्याला कळली पाहिजेत. एवढं मी प्रयत्न करतो आहे. एखादा जर चुकून माकून राहिला तर क्षमा असावी. म्हणजे भोसले साहेब सुद्धा आहेत पदयात्रेला आलेले आहेत. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. हां. विनोद शिरवडकर. संतोष पवार. हर हर महादेव. संतोष पवार. हर हर महादेव. हर हर महादेव. आणि इकडे सेल्फी काढतायत. हां. तुझं नाव कसं? ऋग्वेद. आमचा ओमकार. साई शिवलकर आणि मंदार. ग्रामपंचायत. आता आपण आलेलो आहोत ते दुसरा स्टॉप ग्रामपंचायत कार्यालय शेडे त्या ठिकाणी आलो आहे. महादेव. आता आपण पुढे जाऊया. बघूया पुढे आणखीन कोण कोण आहे ते. हा राजीव गुरव आहे गोवळचा. हां. विलिये. हां सॉरी विलियेचा. तुमचं नाव कसं? रमेश निनावे. हां. रमेश निनावे आहेत. तुमचं? साहिल चोरगे. कुठले? बटाईतले. 4 वर्ष आहे. हां हां. आणि माझा राजूचं आहे 4थं वर्ष आहे. तर आपल्यासोबत आहे आणखीन यात्रेकरू आमचे सुनील गुरव. गुरुवांची खूप मेजॉरिटी आहे. त्यांची मुलगी केतकी आणि इकडे निलेश घुमे. आणि दादा तुमचं नाव कसं ते? संदेश भोसले. हां. संदेश भोसले सुद्धा साहेब आहेत. हे सर्व आले ते सर्व हे नोकरी वगैरे आपले कामधंदा सोडून इथे आलेले आहेत पदयात्रेला शिवशंभूच्या दर्शनासाठी. चला पुढे जातो. हे आमचे दशरथजी दुधवडकर यांचे सुपुत्र. नाव काय तुझं? अस्मित दशरथ दुधवडकर. हां. तुझं? अस्मित तुझं नाव काय? दशरथ. अस्मित. आणि तुझं नाव काय? अस्मित ना जयत दशरथ. जयश. हा जयत दशरथ. हां हां. आणि तो अस्मित. आणि ऋग्वेदचं नाव झालंय ना? अच्छा. पुढे आणखी कोण आहेत काय गेले? हॅलो. होय. तर आणखीन गाडीमध्ये सुद्धा आपले यात्री आहेत.
हर हर महादेव. हर हर महादेव. तर आता आम्ही कनेरी पार करून आता पुढे आलेलो आहोत. थोडा पुढे अंतर चालून गेल्यानंतर डोंगर गाव आहे आणि आता इथे सर्व आपले यात्रेकरू आहे ते वडापाव घेत आहेत. अल्पोपहार चालू आहे आता. हे आमचे पेडणेकर साहेब आहेत, त्यांची ओळख द्यायची राहिली होती. आता सर्व आपले यात्रेकरू आहेत आता वडापाव कुठल्या गाडीत आहे? तर आता सर्व आपले यात्रेकरू आहेत ते वडापावचा आनंद घेत आहेत आणि वडापाव स्पॉन्सर केला ते राजापुरातील मंचेकर यांनी हा वडापाव दिलेला आहे सर्वांसाठी. त्याबद्दल आमच्या ह्या पूर्ण मंडळाकडून त्यांचे मनपूर्वक आभार. आणि इकडे सुद्धा गाडीमध्ये सुद्धा आमचे यात्रेकरू आहेत, महिला मंडळी आहेत, त्यांना सुद्धा पाहूया. तुम्ही प्रथमच आलं वाटतं यात्रेला? हा हा. नाव कसं आपलं? शैलजा गोखले. शैलेजा गोखले मॅडम आलेले आहेत, तसंच भावदानकर मॅडम ना? तेजल भावतन. हां हां. आणि मॅडम तुमचं नाव कसं? हां. समृद्धी शेलार. आता वडापाव खाऊन नाश्ता वगैरे करून आता आपले सर्व पदयात्री पुन्हा आता मार्गस्थ झालेले आहेत. तर मित्रांनो, आता आमची ही पदयात्रा डोंगर या गावी आलेली आहे आणि आता आपण जी दृश्य घेत आहोत ती डोंगरच्या ब्रिजवरून आहेत. समोर डोंगर हे गाव आणि हा दुधवडकर आहे आणि आपले हे पुढे यात्रेकरू. हा. हर हर महादेव. महादेव. हर हर महादेव. महादेव. तर आपण पाहतात हे गाव आहे डोंगर गाव आहे आणि आपले पदयात्री सर्व इथे थोडा वेळ विसावा घेतील आणि तिथून पुढे मग पदयात्रेला सुरुवात करतील. आपली बरीच मंडळी अजून मागे आहेत. हे गेला ना. बाय. आम्ही येतो नाही तो. आमची आता ही पदयात्रा डोंगर फाट्यावर आलेली आहे. हो. आमची आता ही पदयात्रा डोंगर तिट्यावर आलेली आहे आणि आपल्यासोबत मोहिते साहेब सुद्धा आहेत. दादा मोहिते. किरण आता पूर्ण डोंगर चढून आलेला आहे. किरण मी बुरा डोंगर चढून आलो. मित्रांनो, आता आपले पदयात्री
नाणारला इथे पेडणेकरांचं घर आहे तिथे आता आलेले आहेत. तिथे आता पुन्हा नाश्ता वगैरे करून पुन्हा आम्ही पुढच्या यात्रेला आम्ही निघणार आहोत. तर हे समोर दिसत आहे ते आहे पेडणेकरांचं घर आहे. तिथे आता नाश्ता वगैरे करणार आणि त्यानंतर पुढे आम्ही मार्गक्रमण करणार आहोत. तर आपले यात्रेकरू आता येतात मागून, काहीसे पुढे आलेले आहेत. आपण आता पेडणेकर यांच्या घरी आलेलो आहोत, नानारचे पेडणेकर. आणि त्यांनी आता इथे नाश्त्याची सोय वगैरे केलेली आहे. तसंच उपवास करण्यासाठी खिचडी सुद्धा केलेली आहे. यात्रेकरू आता नाश्ता करत आहेत. झालं येऊ देत. प्रतिवर्षाप्रमाणे ते सलग 10 वर्ष आहेत. आमच्या त्याचे 7 वर्ष जवळजवळ आम्ही एक हे 10 वर्ष आपलं, त्यापैकी 7 वर्ष आपण इथे 10 वर्ष आणि ज्यावेळेला आम्ही इथं येतो त्यावेळेला स्वयंचेत फक्त आम्ही सांगणार अमुक दिवशी आम्ही येतो, एवढी माणसं आहेत. फक्त सांगतात आम्ही त्यांना एवढी माणसं आहेत आणि त्या दरम्यान आम्ही येणार आहे. एकच्या दरम्यान दरवर्षी हे पेडणेकर कुटुंबीय तसे आमच्या जवळच आहे. सगळं आहे ते कुटुंबीय आपल्या राजापूरवाल्यांच्या जवळच आहे. ते आपले नाश्त्याची सोय करतात चांगल्या प्रकारे आणि उत्स्फूर्त करतात. सगळेजण देवाला जाऊ शकत नाही, पण माणसामध्ये देव शोधण्याची यांच्याकडे चांगली कला आहे. तुम्ही जे चालत जाता देवाकडे, ज्या आपुलकीने प्रेमाने जाता, त्या प्रेमापोटी त्या आपुलकीपोटी हे पेडणेकर कुटुंब आपल्या चांगलं आदरातिथ्य करतात. आधी त्यांनी चांगल्या प्रकारचं आदरातिथ्य केलेलं आहे आणि त्या प्रतीचं आम्ही त्यांना आमच्या मंडळाचे शंभू महादेवाचे टी-शर्ट आणि असंच बांबेकर म्हणतात त्याप्रमाणे उत्कृष्ट आम्ही समर्थात आहे त्यांचा. तात्या असल्यापासून आम्ही ते बघतो त्यांना, तर त्यांचा उत्कर्ष झाल्याच आहे. पण अजूनही त्यांचा उत्कर्ष होऊ दे. त्याचं कुटुंब आहे, त्यांना चांगलं सुख समाधान लाभावं असे अपेक्षा व्यक्त करून आम्ही त्यांना हे टी-शर्ट भेट देऊन देतो. तसं त्यांनी काढलं पण तिकडे परत आणलं. आता आम्ही तात्या पेडणेकर यांच्याकडे नाश्ता वगैरे करून आता सर्व आपली ही यात्रेकरू मंडळी आता इथे बाहेर जरा आराम करतायत. नाश्ता वगैरे झालेला आहे व्यवस्थित ना? तृप्त झालात ना? मस्त शांत मनात मोहिते साहेब काय मग नाश्ता वगैरे जागीत केलात? नाश्ता बिष्टा झालेला आहे आमचा ओके मध्ये. आता निघण्याची तयारीमध्ये आहे. चला तर आपण आता निघालो आहोत ते आता कुणकेश्वरच्या दिशेने निघाले आहेत सर्व आपले यात्रेकरू. आणि इकडे पाहताय अजून तिकडे यात्रेकरू थोडे आराम करतात आणि आपली छोटी मंडळी सुद्धा आता निघाली आहेत. कसं वाटतं तुम्हाला आजचा हा प्रवास? दमलात की काय? आणि पूर्ण चालत आहे ना? आता आपले हे यात्रेकरू जे कुणकेश्वरला निघाले ते राजापूरपासून जवळजवळ 20 ते 22 किलोमीटर अंतर चालत आलेले आहेत. आणि पाहताय कुणाच्याही चेहऱ्यावर थकल्याचे किंवा दमल्याचे भाव नाहीत. सर्व खुशीत आहेत, आनंदात आहेत. कारण त्यांना आनंद एवढाच आहे मेडिकल पण आहे. पदयात्रा करून पूर्ण केल्यानंतर त्यांना श्री कुणकेश्वराचं दर्शन होणार आहे. महादेव
यात्रेकरू इथे आता पालिये स्टॉपवर आम्ही आता इथे आलेलो आहोत. मला पण चहा द्या. चहा कोणाडे आहे? चहा कोणाडे आहे? पुढे. तर आपण आता आपले सगळे यात्रेकरू आता पालिये स्टॉपवरून आता आम्ही ते शॉर्टकट जाणार आहोत जंगलातून. आणि बाकीच्या ज्या गाड्या वगैरे आहेत त्या आता सागवा करून तिकडे येणार आहेत त्या बाजूला. आता कातळावर इथे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं चालल्यानंतर आपले यात्रेकरू थोडा जरा इथे आराम करायला बसलेले आहेत. तर मित्रांनो, आपण थोडं यात्रेच्या मंडळींपासून थोडंसं बाहेर येऊन समोरच कात्रादेवी आईचं मंदिर आहे, जिथे आई कात्रादेवीची जत्रा भरते. त्या ठिकाणी आपण आता जात आहोत आणि तिथे आई कात्रादेवीचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. समोर जे मोठं झाड दिसतं आहे त्या झाडाखाली आईचं स्थान आहे. आणि इथे जी जत्रा भरते ती कोकणातील 2 नंबरची जत्रा मानली जाते. कारण कोकणात 1 नंबरची जत्रा भरते ती आई भराडी देवीची जत्रा भरते. हे जे आपण ठिकाण पाहत आहात, जे बाण घातलेलं आहे ते आई कात्रादेवीचं स्थान आहे तिथे. ज्यावेळेला जत्रा भरते त्यावेळी ते मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते भाविकांची. इकडे आतमध्ये आई कात्रादेवी आईचं ठिकाण आहे, तर आपण पाहून येऊया. इथे आई कात्रादेवी आईचं ठिकाण आहे. इथे आपण पाहता तिथे घंटासुद्धा बांधलेले आहेत. तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये इथे जत्रा भरते. तसंच इकडे बाहेरच्या बाजूला सुद्धा इकडे पाहताय आपण, इकडे मोठ्या प्रमाणामध्ये या बाजूला इकडे जत्रा भरते आणि दुकानं वगैरे असतात. तर इथे सुद्धा एक देवाचं स्थान आहे. पाहत आहात, हे आहे आई कात्रादेवी आईचं स्थान आहे, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा भरते. आणि हा रस्ता आहे जो आई कात्रादेवी जी जत्रेचं स्थान आहे त्या स्थानाकडे जाताना हा रस्ता आहे. तर आता आपण इथून आता दर्शन घेऊन आता आपण जे आपले यात्रेकरू आहेत त्यांच्याशी आपण जॉईन होणार आहोत. आम्ही आता कातळावरून चालत आता तिथे आता रस्त्यावर इथे आम्ही आता जॉईन झालेलो आहोत. आता पुढे काही अंतरावर तिथे रस्ता आहे जो देवगड मार्गाला जाणारा रस्ता आहे, आंबेरी ब्रिज. या ठिकाणी आता पुढे खाली थोडा खाली अंतर गेल्यानंतर आंबेरी ब्रिज आहे. आणि आपले सर्व यात्रेकरू आता इथे जमलेले आहेत आणि थोडेसे थकलेले आहेत, त्यामुळे जरा आराम करत आहेत. आज आम्ही शॉर्टकटने आता बाहेर पडत आहोत. तर आमची पदयात्रा आता पडेल कॅन्टीनला आलेली आहे. तर
तर मित्रांनो आम्ही आता इथे पडेल कॅन्टीनला आलेलो आहोत आणि ते पाहते आपले पदयात्री ते चहा घेत आहेत आणि ते जे ग्रामस्थ आहेत म्हणजे ते प्रतिष्ठित नागरिक, काय नाव काय म्हणाला तुम्ही? राजू तावडे यांच्याकडून चहा तशीच वेफरची व्यवस्था केलेली आहे. येणारे जे पदयात्री आहेत त्यांच्यासाठी राजू तावडे येथीलच ग्रामस्थ आणि येथील प्रतिष्ठित नागरिक त्यांच्याकडून चहा आणि वेफरची व्यवस्था केलेली आहे सर्व पदयात्र्यांसाठी. त्यासाठी आमच्या सर्व मंडळाकडून त्यांचे मनपूर्वक आभार. थांबा. ट्रेन सुटणार आहे. मित्रांनो आता आम्ही पटेल कॅन्टीनवरून आता आम्ही निघत आहोत आता कुणकेश्वरच्या दिशेने. तर आता आमच्या मध्ये आता एक वस्ती होणार आहे वाडा या ठिकाणी. वाडा या ठिकाणी जे रवळनाथाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपली वस्ती होणार आहे आणि त्यानंतर उद्याचा प्रवास तिथून सुरुवात होणार आहे. आमची पदयात्रा आता आली आहे ती वाडा या ठिकाणी आलेली आहे आणि हे आहे श्री रवळनाथ मंदिर आणि आम्ही आज इथे वस्ती होणार आहे. आमचे सर्व जे पदयात्री आहेत त्यांच्या इथे वस्ती होणार आहे आणि इथे वस्ती केल्यानंतर सकाळी उठून आम्ही पदयात्रेला पुन्हा प्रारंभ करणार आहोत दुसरा दिवस. तर आपले पदयात्री अजून मागे आहेत, यायचे आहेत अजून काही मंडळी. आम्ही पुढे आलेलो आहोत. तर आपण पाहत आहात हे आहे श्री रवळनाथाचं मंदिर आणि आज आमची वस्ती ह्या मंदिरामध्ये होणार आहे. इथेच जेवण वगैरे सर्व काही होणार आहे. तर आपण श्री देव रवळनाथाचं दर्शन घेऊया. एक बाजू सर्व मंडळीने ते केक आणलेला आहे आणि आता ते वाढदिवस साजरा होणार आहे. आमचा हा बर्थडे बॉय. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू मंगल, हैप्पी बर्थडे टू यू मंगल, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू मंगल, हैप्पी बर्थडे टू यू. घे लवकर चल फटाफट. कोणाला आवाज घे उचल. उचला उचला ते बारक्या मुलांनी घ्या. पडेल हातात हातात.